सदाभाऊ खोत आहेत. सदाभाऊ खोत देखील एसटी कर्मचारी चं जे आंदोलन होतं त्याचा एक महत्वाचा चेहरा होता. भाऊ, आनंद व्यक्त केला जातोय तुमच्या माध्यमातून. निश्चितपणानं राज्यातल्या माझ्या एस टी कर्मचाऱ्यांना आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी योग्य न्याय दिला आणि कमी कालावधीमध्ये काल दुपारी आंदोलनाला सुरुवात झाली आणि आज सायंकाळी हा महागणपतीचा प्रसाद राज्यातल्या या कर्मचाऱ्यांना कष्टकरी वर्गाला या ठिकाणी मिळालेला आहे. मागच्या सरकारनं 100 पेक्षा जास्त एस टी कर्मचाऱ्यांचे बळी घेतले, अनेकांच्यावरती गुन्हे दाखल केले, अनेकांना तुरुंगात टाकलं. अरे ह्या सरकारनं दाखवून दिलं की आम्ही सर्वसामान्यांसाठी इथं काम करत आहोत, गोरगरिबांच्यासाठी काम करत आहोत. सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं तर जल्लोष साजरा केला जातोय. दुसरीकडे इतर देखील संघटना आहेत, कृती समिती आहे, त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं वातावरण सह्याद्री अतिथीगृहाबाहेर आपल्याला बघायला मिळतंय. सह्याद्री अतिथीगृहाबाहेर जल्लोष केला जातोय. कृती समितीची पुन्हा एकदा चर्चा देखील या ठिकाणी मंत्री उदय सामंत यांच्यासोबत सुरू आहे. जे प्रमुख चेहरे होते या आंदोलनाचा, संदीप शिंदे हे देखील या ठिकाणी आहेत आणि जे छोटे मोठे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते गुन्हे देखील मागे घेण्यात येतील आणि ज्या चौकशा सुरू होत्या या चौकशा देखील मागे घेतल्या जाईल असं सांगितलं जातंय. एकूणच या सगळ्या ह्याच्यात काहीशी श्रेयवादाची लढाई सह्याद्री अतिथीगृहाबाहेर बघायला मिळतं. आपल्या सोबत एस टी कर्मचारी संघटनेचे श्रीरंग बर्गे त्यांची अशी देखील आपण चर्चा करणार आहोत. बर्गे साहेब, आपण बघतोय आंदोलन सुरू करण्यात आलं होतं एस टी कर्मचारी संघटनेचं. 2 वेगवेगळ्या विचारधारेच्या संघटना, अनेक संघटना होत्या बैठकीला, मात्र संप तुम्ही मागे घेतलाय. हो, संप मागे घेतला, आंदोलन मागे घेतलं आणि मुख्यमंत्र्यांना धन्यवाद. त्यांनी चांगली वाढ केली, न भूतो न भविष्यातली वाढ केली. आम्हाला राजकारण आणायचं नाही, पण कृती समितीने आंदोलन केलं. आमचे सगळे कर्मचारी आंदोलनात उतरले आणि म्हणून ही वाढ झालेली आहे. पण कुठतरी आपण जर बघितलं तर श्रेयवादाची लढाई आपल्याला बघायला मिळते का? संघटना सांगते हे आता आले, हे कुठे बिळात लपले होते, आता आले. हा हेकणी आता आला सदावरती, ह्याचा काय संबंध आहे? हा आता आला, हा ओरडाला कुठे बिळात बसला होता, तो आता आला इथे. पण एकूण आपण जर बघितलं तर आरोप केला जात होता या संपाच्या बाबतीत की कुठतरी राजकीय फूस लावून हा संप होता. तुम्ही काय सांगाल? तुमची विचारधारा ही सरकारच्या विचारधारेच्या वेगळी आहे. अजिबात नाही, ह्याच्यामध्ये राजकारण नाही. संघटना चालवताना आम्ही राजकारण आणत नाही. हा आमच्या कामगारांच्या एकीचा विजय आहे, ह्याचा राजकारणाशी काही संबंध नाही आहे. आंदोलन केलं म्हणून हा विजय मिळालेला आहे. कुठल्या काय पदरात पडलाय आज तुमच्या? खूप चांगली वाढ झालेली आहे, चांगल्या पदार्थ पडलेलं आहे. वेतन आयोगाला मिळती जुळती वाढ आहे. आम्ही ज्या मागण्या मागण्या केल्या होत्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या. कृती समितीने केलेली सगळी मेहनत फळाला मिळाली. आता हे आता मागून आले आणि तिकीट व्हायचा प्रयत्न करतायत. यांची कुठल्या प्रकारचा यांचा काहीच सहभाग नव्हता. शेवटी आले आणि सह्या लाटायचा प्रयत्न करतात. कृती समितीने केलं आणि मिळवून दाखवलं. तर आपण बघतोय कुठलंही राजकारण आणायचं नाही असं सांगितलं जात आहे आणि हे सगळा कृती समितीचा विजय. कृती समितीच्या माध्यमातून काही मागण्या केल्या जात होत्या आणि त्याला यश मिळालं असल्याचं सांगितलं जात आहे. या सगळ्यात आपण बघतोय आता मुख्य संदीप शिंदे तुमच्याशी चर्चा, आपण संदीप शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहोत. संदीप शिंदे एक प्रमुख चेहरा होते कृती समितीचा. संदीपजी, काय सांगाल? मुख्यमंत्री महोदयांचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांनी एक मिनिट ऐका, मला संपूर्ण एकत्रित प्रेस घेऊ द्या. घाई करू नका. एकत्रितरित्या सगळ्यांना उत्तरं देतो. जरा बाकीचे मुकेश एकत्रितरित्या प्रेस कॉन्फरन्स घेऊया आपण. ऐका तुम्ही मुकेश इकडून द्या, सगळे एकत्र या. एक सांगतो, आज कृती समितीच्या वतीनं जे आंदोलनाचा पावित्रा उचललेला होता त्या आंदोलनामध्ये आमची मागणी होती 1/4/2016च्या मूळ वेतनापासून 7,000. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलं की तुम्हाला 24 पासून वेतन वाढ देतो. आम्ही त्यांना सांगितलं 20 पासून आमचा जे 5-4-2.5 दिले तो कोणत्याही वेतनाचा भाग होऊ शकत नाही. आज निर्णय असा झालेला आहे की 16 ते 20 त्याची सर्व थकबाकी 1% इन्क्रीमेंटचा फरक तो 1/4/16 पासून फिक्स करत येणं, 2100 कोटी रुपयांची थकबाकी देणं
ह्याचे सगळे अधिकार आणि त्याचं मोडं पेमेंट महामंडळ आणि एस टी सगळ्या कृती समितीने बसून ठरवायचं आहे. 2020च्या मूळ वेतनामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांना सरसकट 6,500 रुपयाची वाढ त्यांनी आज जाहीर केलेली आहे. त्यानंतर इतर मागण्या कॅशलेस मेडिकल कॅशलेस जे होतं त्या मेडिकल कॅशलेसची मागणी त्यांनी मान्य केलेली आहे. मोफत पासाची मागणी मान्य त्यांनी केलेली आहे. आणि आज 2 दिवसामध्ये जे कर्मचारी आंदोलनात होते त्यांच्यावरती कुठलीही कारवाई केली जाणार नाही हे सुद्धा आम्ही ठामपणे त्यांच्याकडून घेतलेलं आहे. आपली शौचालय असतील, आपले रेस्टरूम असतील, ते साफ करण्यासाठी आणि विश्रांतीगृहांसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. मोफत पासाचा मुद्दा विद्यमान एस टी कर्मचारी आणि सेवानिवृत्त एस टी कर्मचारी यांच्या कुटुंबियासह सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये 1 वर्षाचा मोफत पास देण्याचंही तत्वता त्यांनी मान्य पूर्वीच केलेलं होतं. आज त्यांनी तशा खातेप्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत. तेव्हा तुम्ही एक लक्षात घ्या, आज जे काही झालेलं आहे ते 16 ते 20चा करार अबाधित राहील, त्याचे सगळे अधिकार अबाधित राहतील, थकबाकी मिळेल, पे फिक्सेशन होईल. 20 ते 24च्या मूळ वेतनामध्ये प्रत्येकाला 6,500 रुपये मूळ वेतनामध्ये वाढ दिलेली आहे. हा पिरियड 20 ते 24 पर्यंतचा आहे. मोफत पास वर्षभराचा मेडिकल कॅशलेस देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. या आंदोलनामध्ये जेवढे कर्मचारी सहभागी झाले होते त्यांच्यावरती कुठलीही कारवाई केली जाणार नाही. आणि म्हणून आज कृती समितीने आज आम्ही कृती समितीच्या वतीनं असं जाहीर करतो आहे की हे एकट्या दुकट्या संघटनेचं नव्हे तर संपूर्ण राज्यातल्या कृती समितीचं हे यश आहे आणि खालून सपोर्ट केलेलं माझ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचं हे यश आहे. आणि म्हणून तुम्ही साथ दिली म्हणून आपण हे यश मिळालेलं आहे. गणेश भक्तांची जी काही गैरसोय झाली असेल, महाराष्ट्र राज्यातील जनतेची जी काही गैरसोय झाली असेल, आम्ही तुमची क्षमा मागतो. परंतु या 6,500 रुपये मूळ वेतनामध्ये म्हणजेच राज्य सरकार एवढं वेतन होण्यासाठी हा लढा आमचा अखंडपणे चालू राहील. तेव्हा आज रोजी आंदोलन मागे घेण्याची घोषणा आम्ही करत आहोत. हो, आज रात्रीपासून कर्मचारी कामावरती जातील. फरक 16 ते 20चा पण फरक आणि 1 एप्रिल 2020 पासूनचा आतापर्यंतचा फरक सगळा देण्याचं मान्य त्यांनी केलेलं आहे. त्याचं MOU बनवायचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आणि येणाऱ्या पगारामध्ये हे सगळे पगारवाढ मिळेल का? हो, त्यांनी अरे ढकलू नका रे. पगारवाढ मिळेल का? आणि पगार हे जे आहे फरक किती टप्प्यात मिळणार? याच महिन्यात मोडं पेमेंट ते ठरवायचं आहे, परंतु फरक द्यायचा, सगळे हक्क अबाधित राहायचे आणि पुढच्या महिन्यापासून वेतन करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. हे कृती समितीचं यश आहे. सर्व कर्मचाऱ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो.